विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन हा पॉईंट चालू केला होता. त्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ब्रीदिंगची माहिती बघितली होती. इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन, मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. आणखी ब्रीदिंगमध्ये पार्टिसिपेट करणारे थोरॅसिक कॅव्हिटीमधले पार्ट्स यांची माहिती आपण तिथं बघितलेली आहे. आज आपण बघूयात एक्सटर्नल रेस्पिरेशनविषयी. एक्सटर्नल रेस्पिरेशन जे आहे त्यालाच म्हटलं जातं एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट अल्वेओलर लेवल. तर आपण म्हणतो एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट अल्वेओलर लेवल. अल्वेओलर लेवल म्हणून मग आपण अल्वेओलाविषयी बघूयात. तर अल्वेओलाविषयी बघत असताना बघा, इथं कोपऱ्यामध्ये मी अल्वेओलाय काढलेले आहेत. काय दाखवलं आहे आपण इथं? तर ही जी आहे ही प्रायमरी ब्रोंकाय, म्हणजे ट्रॅकीच्या 2 ब्रोंकाय होतात, त्यांना आपण प्रायमरी ब्रोंकाय म्हणतो. ही प्रायमरी ब्रोंकाय. प्रायमरी ब्रोंकायच्या ह्या 3 ब्रँचेस दाखवल्या आपण, ज्यांना आपण म्हणतो सेकंडरी ब्रोंकाय. आणि ही जी सेकंडरी ब्रोंकाय आहे तिच्या ह्या 2 ब्रँचेस दाखवल्या, ह्यांना म्हणतो आपण टर्शरी ब्रोंकाय. तर ही एक टर्शरी ब्रोंकाय आहे आणि ही एक टर्शरी ब्रोंकाय आहे. आणि त्याच्यानंतरच्या ही जी तिचे ब्रँचेस दाखवले ह्यांना म्हणतो आपण ब्रॉन्क्युल्स. आणि ब्रॉन्क्युल्स नंतर येतात ह्या अल्वेओलर डक्ट्स, की जे अल्वेओलायमध्ये जाऊन ओपन होतात. तर हे जे संबंध स्ट्रक्चर आहे याला म्हणतो आपण अल्वेओलाय. अल्वेओलाय कशा दिसतात? दीज आर लाईक बंचेस ऑफ ग्रेप्स. दे लुक लाईक बंच ऑफ ग्रेप असं म्हणूया आपण. तर तशा पद्धतीनं दिसणारे जे आहेत ह्यांना म्हणतो आपण अल्वेओलाय. आता हे स्ट्रक्चर जे आहे अल्वेओलायचं स्ट्रक्चर, तर हे स्ट्रक्चर आपल्याला थोडं डिटेलमध्ये बघायचं आहे. पण आता आधी समजून घेऊया आपण. इथे एक नंबर लिहिला आहे मी. इन दी लंग्स हाऊ मेनी अल्वेओला आर देअर? 700 मिलियन अल्वेओला आर देअर इन दी लंग्स. तर हा नंबर खूप मोठा आहे. इतक्या मोठ्या संख्येनं अल्वेओला ह्या लंगमध्ये असतात. आता याच्यामध्ये मी एक ॲडिशन केली आहे. तर अल्वेओलाय बरोबर मी दाखवले ते ब्रँच ऑफ पल्मोनरी आर्टरी अँड ब्रँच ऑफ पल्मोनरी व्हेन. आता इथं बघा, बेसिक काय लक्षात घ्या. ज्यावेळी डिऑक्सिजनेटेड ब्लड असं आपल्याला दाखवायचं असतं त्यावेळी आपण ब्ल्यू कलर वापरतो. आणि ऑक्सिजनेटेड ब्लड असं दाखवायचं असतं त्यावेळी आपण रेड कलर दाखवतो. तर ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे प्युअर ब्लड, रिच इन ऑक्सिजन. आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे इट इज रिच इन CO2 असं म्हणूया आपण. आता बघूया व्हेसलविषयी. आपण असं म्हणतो की आर्टरी कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड अँड व्हेन्स कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड. हे नेहमीच झालं. आर्टरीज कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे आर्टरी कुठल्या कलरमध्ये येणार? रेड कलरमध्ये येणार. आणि व्हेन्स कुठल्या कलरमध्ये येणार? ब्ल्यू कलरमध्ये येणार. आता ही फिगर बघा, याच्यामध्ये वेगळंच दिसतं आहे. आर्टरी कुठल्या कलरमध्ये दाखवली? ब्ल्यू कलरमध्ये दाखवली. आणि व्हेन कुठल्या कलरमध्ये दाखवली? रेड कलरमध्ये दाखवली. तर हा नियमाला अपवाद आहे. फक्त आणि फक्त लंगमध्ये हे उलटं आहे. बाकी सगळ्या ठिकाणी आर्टरीज म्हणलं की दे कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड रेड इन कलर. आणि व्हेन्स म्हटलं तर दे कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड अँड दे आर पर्पल इन कलर. पण हा नियम जो आहे ना तो फक्त लंगमध्ये वेगळा आहे किंवा तो बदललेला आहे. आणि म्हणून हे CT एक्झामसाठी किंवा नीट एक्झामसाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कसं आहे बघा, ऑल दी आर्टरीज कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी. बाकी समजते बघा तुम्हाला. ऑल दी आर्टरीज दे कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी. म्हणजे काय? पल्मोनरी आर्टरी कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड. ऑल दी व्हेन्स, दुसरं वाक्य बघा, ऑल दी व्हेन्स कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी व्हेन. याचा अर्थ काय? पल्मोनरी व्हेन्स कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. तर इथं हे वेगळं आलं. इथे वेगळं आलं किंवा नियमाला अपवाद आला हा. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी स्पेसिफिकली तुम्हाला इथं काढून दाखवले आहेत. पल्मोनरी आर्टरी इट कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड, पल्मोनरी व्हेन इट कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. आता इथं आपल्याला काय दाखवायचं आहे बघा. ही पल्मोनरी आर्टरीची एक ब्रँच, आणि ती ब्रँच जी आहे ती इथं आली आणि कोणाभोवती गेली? ती अल्वेओलायभोवती गेली. अल्वेओलायभोवती तिनं कॅपिलरीचं बेड निर्माण केलं. ह्या कॅपिलरीज आहेत. ह्या कॅपिलरीज कुठं आहेत? दे आर इन इंटिमेट असोसिएशन विथ असं म्हणूया आपण अल्वेओलाय. म्हणजे काय? तर दे आर क्लोजली रिलेटेड विथ असं म्हणूया आपण, किंवा असं म्हणूया आपण दे आर क्लोज इन कॉन्टॅक्ट विथ अल्वेओलाय असं म्हणू शकतो आपण. म्हणजे काय? तर ही जी अल्वेओलाय आहे याच्या भोवती कॅपिलरीचं लगेच बेड आहे किंवा याला स्पर्शून जाणाऱ्या अशा त्या कॅपिलरी आहेत. आता इथून ब्लड येणार म्हणजे कुठून येणार? पल्मोनरी आर्टरीमधून येणार. म्हटलं तसं ती नियमाला अपवाद आहे. जरी आर्टरी असली तरी तिच्यामध्ये असणारं ब्लड हे कसं आहे?
तर हे ब्लड डिऑक्सिजनेटेड आहे. ही डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन आली, कुठं आली? अल्वेओलायकडे आली. मग तिचं कॅपिलरी बेड फॉर्म झालं आणि त्या सगळ्या कॅपिलरी जे आहेत ते युनाईट झाल्या आणि त्यांनी काय तयार केली? दुसरी कॅपिलरी किंवा दुसरी एक व्हेसल तयार केली. ती जी व्हेसल आहे तिला म्हणतो आपण ब्रँच ऑफ पल्मोनरी व्हेन. मग येणारं हे जे ब्लड आहे हे डिऑक्सिजनेटेड आहे, त्याचं इथं ऑक्सिजनेशन झालं आणि बाहेर पडणारं ब्लड जे आहे ते काय आहे? ऑक्सिजनेटेड आहे. बघा, ऑक्सिजनेटेड आहे म्हणून आपण रेड कलर दाखवला आणि डिऑक्सिजनेटेड होतं म्हणून आपण कुठला कलर दाखवला? ब्ल्यू कलर दाखवला. ह्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ एक्सचेंज ऑफ गॅसेस कुठं झालं? इथं अल्वेओलायमध्ये झालं. येणारं ब्लड कसं होतं? डिऑक्सिजनेटेड होतं आणि जाणारं कसं झालं? ऑक्सिजनेटेड झालं. कुठं झालं? तर हे अल्वेओलायमध्ये झालं. म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेसचं ठिकाण जर कुठलं असेल तर अल्वेओलाय. सो एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट अल्वेओलर लेवल, ह्याला आपण म्हणतो एक्सटर्नल रेस्पिरेशन. आणि ते कसं आहे? तर यातलीच एक अल्वेओलाय तिच्या कॅपिलरीसहित, भोवतीच्या कॅपिलरीसहित आपण वेगळी इथं दाखवलेली आहे आणि आपण डिटेलमध्ये बघायला लागलेलो आहे. आता ही दुसरी फिगर बघा. ह्या दुसऱ्या फिगरमध्ये ही ग्रीन कलरची जी दाखवलेली आहे तो हा अल्वेओलस आहे. म्हणजे ह्यातला एक अल्वेओलस समजा हा घेतला आणि तो दाखवला तर हा असा आपण ग्रीन कलरमध्ये दाखवलेला आहे, तो अल्वेओलस आहे, ती अल्वेओलाय आहे. तर ही अल्वेओलाय जी आहे इट इज लाइन्ड बाय फ्लॅट इपिथेलियल स्क्वॅमोज इपिथेलियल सेल्स असं म्हणूया आपण. ह्या सेल्स आहेत. तर ह्या सेल्स कशा आहेत? फ्लॅट आहेत, म्हणजे टॉल नाही आहेत, त्यांना उंची नाही आहे, तर त्याच्या पसरट अशा असणारे सेल्स आहेत. तर ह्या सगळ्या फ्लॅट स्क्वॅमोज इपिथेलियल सेल झाल्या. तर अल्वेओलाय आर मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट स्क्वॅमोज इपिथेलियल सेल. त्यांच्यामध्ये मस्क्युलेचर वगैरे अजिबात नाही बरं का. ओनली देर इज ए लेअर ऑफ स्क्वॅमोज इपिथेलियल सेल्स. मग ह्या सेल्स रेस्ट कशा झाल्या आहेत किंवा त्या एकत्र कशा पकडलेल्या आहेत? तर त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये खाली नॉन सेल्युलर असं काय आहे? बेसिमेंट मेम्ब्रेन आहे. बाहेरच्या बाजूला बेसिमेंट मेम्ब्रेन आहे. पण हे बेसिमेंट मेम्ब्रेन जे आहे याच्यामध्ये काय आहे? तर थोडासा कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि कनेक्टिव्ह टिश्यू असल्यामुळं किंवा त्यातले फायबर्स असल्यामुळं यांच्यामध्ये इलॅस्टिसिटी आहे. त्यामुळं अल्वेओलाय ह्या काय होऊ शकतात? त्या स्वेल होऊ शकतात आणि कोलॅप्स होऊ शकतात. स्वेल होणं म्हणजे फुगणं, म्हणजे ज्यावेळी त्यांच्यामध्ये एअर येईल तेव्हा त्या स्वेल होईल आणि एअर बाहेर पडेल त्यावेळी ते कोलॅप्स होतील, म्हणजे त्या आकुंचन पावतील. म्हणजे आकुंचन आणि प्रसरण हे कोणाचं होऊ शकतं? अल्वेओलायचं होऊ शकतं. ह्याला आपण स्वेलिंग आणि काय म्हणू शकतो? कोलॅप्सिंग म्हणू शकतो. तर असं अल्वेओलायचं होऊ शकतं. तर हे अल्वेओलायचं ग्रीन कलरचं जे दाखवलं आहे ते लेअर आणि त्याच्या भोवती असणारं स्क्वॅमोज इपिथेलियल लेअर आणि त्याच्या भोवती असणारं बेसिमेंट मेम्ब्रेन किंवा काय म्हणूया आपण, ते नॉन लिव्हिंग मेम्ब्रेन आहे, ते आपण दाखवत नाही आहात. त्याच्या भोवती काय दाखवलं आहे आपण? तर त्याच्या भोवती दाखवली ती ही ब्लड वेसल दाखवली किंवा कॅपिलरी दाखवली. पल्मोनरी आर्टरीकडून येणारं ब्लड हे इथं येतं आहे. मग ही जी ही कॅपिलरी आहे, जे आपण म्हणलो कॅपिलरी इज इन इंटिमेट कॉन्टॅक्ट विथ अल्वेओलाय. म्हणजे काय कळलं बघा, अल्वेओलायच्या वॉलला अगदी चिकटून असं कॅपिलरीचं वॉल हे असं गेलेलं दिसतं आहे. बघा, कॅपिलरी व्हेरी स्मॉल, केशवाहिनी म्हणतो आपण ती खूप मोठी दाखवलेली आहे. बघा की ही इथून एवढी व्हेसल जी आहे ना, ही सबंध कॅपिलरी दाखवतो आपण. ही सगळी मोठी ब्लॅक कलरची दाखवली, ही सगळीच्या सगळी कॅपिलरी आहे. आणि ह्या कॅपिलरीमध्ये आपण इथं दाखवले ते ब्लड आणि त्या ब्लडमध्ये असणाऱ्या ह्या RBCs आहेत. तर ह्या RBC आपण दाखवलो, ह्या RBC आहेत, कॅपिलरीमधून येणार ह्या RBC आहेत. आणि मध्ये काय असणार आहे? सगळा प्लाझ्मा असणार आहे. सो ब्लड कंटेन्स प्लाझ्मा अँड ब्लड सेल्स. त्या ब्लड सेल्सपैकी फक्त इथं आपण RBC दाखवायला लागलो आहे, ह्या आतमध्ये असणारे RBC. आणि मग ही केशवाहिनी आहे संबंध आणि ही केशवाहिनी ही ह्या पद्धतीने गेलेली आहे. आता इथं हे केशवाहिनीचं काय आलं? वॉल आलं, म्हणजे कॅपिलरी वॉल आलं. आणि हे कोणाचं आलं? अल्वेओलायचं वॉल. हे अल्वेओलायचं वॉल आणि हे कॅपिलरीचं वॉल, हे दोन्ही मिळून जे होतं त्याला म्हणतो आपण रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. ह्या दोन्हीला मिळून आपण काय नाव दिलं आहे? रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. हे रेस्पिरेटरी मेम्ब्रेन झालं. त्या फिगरमध्ये काय काय काढलं आहे बघितलं बघा तुम्ही. अल्वेओलाय which are thin walled balloon like structures. They have squamous epithelium and these cells they rest on basement membrane which is elastic due to presence of connective tissue असं म्हणूया आपण. आता थोडंसं डिटेल ज्यांना फक्त नीट एक्झामचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी. हे जे स्क्वॅमोज इपिथेलियल सेल्स आहेत बघा, तिथं त्या स्क्वॅमोज इपिथेलियल सेल्सचे इथं मी 2 नावं दिलेत बघा, न्यूमोसाइट्स फर्स्ट अँड न्यूमोसाइट्स सेकंड. आपण थोडंसं डिटेलमध्ये हे काय आहे हे बघूयात. तर ही फिगर आता तुम्हाला नीट दिसते बघा, न्यूमोसाइट फर्स्ट अँड न्यूमोसाइट सेकंड. आता न्यूमोसाइट फर्स्ट ही जी आपण दाखवलेली आहे ना इथं, न्यूमोसाइट फर्स्ट
ती स्क्वॅमोज इपिथेलियल सेल आहे, ती स्क्वॅमोज इपिथेलियल सेल आहे. पण त्या स्क्वॅमोज इपिथेलियल सेलमध्ये आपण क्लिअर सायटोप्लाझम दाखवला आहे आणि तशा पद्धतीच्या सगळ्या सेल्स दाखवल्यात. पण त्या सगळ्या सेल्समध्ये मध्येच एखादी न्यूमोसाईट सेकंड प्रकारची सेल दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये बघा मी ग्रॅन्युलर सायटोप्लाझम दाखवलेला आहे. आणि ही जी सेल आहे कुठली तर न्यूमोसाईट सेकंड, ही जी सेल आहे, दिस सेल प्रोड्युसेस ए सबस्टन्स, दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज सर्फॅक्टंट. मग तिच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स दाखवले आहेत आणि तो जो सर्फॅक्टंट आहे तो सर्फॅक्टंट त्या सेलमधून आपण बाहेर येताना दाखवलेला आहे. कसं दाखवलं बघा आपण, ही सेल ती त्या सेलमधून सर्फॅक्टंट सायटोप्लाझममध्ये ब्लॅक कलरचे स्पॉट दाखवलेत बघा. म्हणजे काय झालं ते, तर तो ग्रॅन्युलर सायटोप्लाझम, त्याच्यातून बाहेर येणारा सबस्टन्स जो आहे त्याचा एक लेअर इथं आतल्या बाजूला तयार झाला आपण दाखवायला लागलो. तर तो जो लेअर आहे त्याला म्हणतो आहे आपण सरफेस फ्लुइड. तर सरफेस फ्लुइड जो आहे ना त्याचं महत्त्व काय, सो सरफेस फ्लुइड कंटेन्स सर्फॅक्टंट. सरफेस फ्लुइड प्रोड्यूस कोणी केला, न्यूमोसाईट सेकंडनी केला. यांना आधीच्या सिलेबसमध्ये ग्रेट अल्वेओलर सेल्स असं म्हटलं होतं, त्यांना आता म्हटलेलं आहे न्यूमोसाईट सेकंड्स. ह्या न्यूमोसाईट सेकंड ज्या आहेत ह्या सर्फॅक्टंट प्रोड्यूस करतात आणि त्याचा एक लेअर जो आहे तो अल्वेओलायच्या आतल्या बाजूला दाखवलेला आहे. तर अल्वेओलायचा वॉल की जे मेडअप ऑफ आपण काय म्हणलं आहे थिन वॉल्ड स्क्वॅमोज एपिथेलियल सेल्स, अशा पद्धतीनं ते आहे. तर थिन वॉल्ड स्क्वॅमोज एपिथेलियल सेल्स, त्यामधल्या बाकीच्या ज्या सेल्स आहेत त्या सगळ्यांना म्हणतो आपण न्यूमोसाईट फर्स्ट, आणि ज्यामध्ये सर्फॅक्टंट प्रोड्यूस केला जातो त्या सेलला म्हणतो आपण न्यूमोसाईट सेकंड. नंतर ही सबंध जी आहे इथून इथंपर्यंतची ब्लॅक कलरची ही कॅपिलरी आहे. ह्या कॅपिलरीमध्ये ब्लड आहे. ब्लडमधल्या ह्या ज्या आपण राऊंडेड स्ट्रक्चर दाखवले आहेत ह्या म्हणजे त्यामधल्या RBC आहेत. आता हे अल्वेओलायचं मेम्ब्रेन आणि कॅपिलरीचं मेम्ब्रेन ह्या दोन्ही मेम्ब्रेनला मिळून असं नाव दिलेलं आहे, त्याला म्हणलेलं आहे आपण रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. हे स्ट्रक्चर तुम्हाला आता क्लिअर दिसलेलं असेल. तर ह्या पद्धतीने तिथं आहे. तर हे ते स्ट्रक्चर आहे. ही फिगर स्केच लेवलला विचारली जाऊ शकते एक्झामला, बोर्ड एक्झामला, त्यामुळे त्या पद्धतीनेही तुम्ही तयारी करून घ्या. आता ह्यामध्ये अजूनही काय ॲड केलेलं आहे बघा. अल्वेओलायमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, एक्सटर्नल रेस्पिरेशन और एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट अल्वेओलर लेवल. आता हा सर्फॅक्टंट प्रोड्यूस जो आहे ना, सर्फॅक्टंट सबस्टन्स जो आहे ना त्याचं वैशिष्ट्य आहे इट कॅन रिड्यूस सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन रिड्यूस झालं तर काय होईल, तर सरफेस टेन्शन रिड्यूस झालं तर त्या मेम्ब्रेनमधून सबस्टन्सेस आत जाऊ शकतात किंवा बाहेर पडू शकतात. इथं सबस्टन्सेस म्हणजे काय, गॅसेस. तर गॅसेसना कुठं जाता येईल, तर अल्वेओलर एअरमधले जे गॅसेस आहेत त्यांना ब्लडमध्ये एंटर होता येईल आणि ब्लडमधले जे गॅसेस आहेत त्यांना कशामध्ये येईल, अल्वेओलर एअरमध्ये जाता येईल. तर ते जाता यावं, ते सहज व्हावं, टू फॅसिलिटेट द एक्सचेंज ऑफ गॅसेस देर इज सर्फॅक्टंट विच प्रोड्युसेस ए लेअर इनसाइड द अल्वेओलाय, त्याला म्हणलो आपण सरफेस फ्लुइड. आता बाकी या फिगरमध्ये काय दाखवलं आहे बघा. तर एअरमध्ये एअर इज ए मिक्सचर ऑफ गॅसेस, तर त्याच्यामध्ये O2 पण असणार आहे आणि CO2 पण असणार आहे. हे दोन्ही इनर्ट गॅसेस आहेत आणि त्यांचं स्वतःचं एक प्रेशर आहे ज्याला आपण म्हणतो पार्शियल प्रेशर. आता इथं पार्शियल प्रेशर कशाचं बघायचं आहे आपल्याला, तर एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार तो अल्वेओलर एअरमध्ये आणि कॅपिलरी ब्लडमध्ये होणार. तर कॅपिलरीमध्ये असणार हे ब्लड आणि अल्वेओलरमध्ये असणारी एअर, यांच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार आहे. आता एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असताना एक्सचेंज कसा होणार, मध्ये हे मेम्ब्रेन आहे ज्याला आपण रेस्पिरेटरी मेम्ब्रेन म्हणलो, ते कसं होणार, फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर असा गॅस ट्रॅव्हल होताना दिसणार. मग आता कोणाचं पार्शियल प्रेशर कसं आहे ते या पद्धतीने मी इथं लिहिलेलं आहे बघा. समजा ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये बघितलं तर ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर विच इज प्रेझेंट इन द अल्वेओलर एअर इज 104 mmHg, 104 mmHg हे ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर आहे. कुठं असताना, अल्वेओलर एअरमध्ये असताना. तेच कॅपिलरी ब्लडमध्ये जो ऑक्सिजन आहे त्याचं पार्शियल प्रेशर किती आहे, 40 mmHg. तर इथं 40 mmHg आहे कॅपिलरी ब्लडमध्ये आणि अल्वेओलर एअरमध्ये ज्यावेळी आपण श्वास घेतो त्यावेळी ते किती आहे, 104 mmHg एवढा आहे. मग साहजिकच काय होणार, फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर ऑक्सिजन डिफ्यूज होतो म्हणजे या मेम्ब्रेनमधून जातो. डिफ्युजनसाठी ATP लागत नाहीत बरं का, तर डिफ्युजनची प्रोसेस ही होते. आणि अशा पद्धतीने फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर ऑक्सिजन जो आहे तो अल्वेओलर एअरमधून सर्फॅक्टंटनं फॅसिलिटेट केलं म्हणून कशामध्ये यायला लागतो, तर ब्लडमध्ये यायला लागतो. मग हळूहळू काय होईल,
ह्या ब्लडमधल्या ऑक्सिजनची लेवल इन्क्रीज व्हायला लागेल. जशी ऑक्सिजनची लेवल इन्क्रीज होईल तसं त्याचा रंग आपण बदलत गेलो आणि त्या मग कसं काय होईल, रेड कलर होईल. हे रेड कलर्ड ब्लड जे आहे ते कुठं जाणार, तर ते पल्मोनरी व्हेनकडे जाणार आणि पल्मोनरी व्हेनमधून कुठं नेलं जाणार, हार्टकडे नेलं जाणार. ह्याचा अर्थ काय, तर अल्वेओलामध्ये काय होतं, ब्लडचं ऑक्सिजिनेशन होतं, म्हणजे ब्लडमध्ये ऑक्सिजन ॲड होतो आणि पुढं काय होतं, तर तिथला कार्बन डायऑक्साईड काढून टाकला जातो. आता कार्बन डायऑक्साईड का काढून टाकला जातो, तर इथं लिहिलेलं आहे बघा, हे अल्वेओलर एअरमध्ये असणारं CO2चं प्रेशर आहे. CO2 हॅज पार्शियल प्रेशर 40 mmHg. ते 40 mmHg आहे. कुठं असताना ते 40 mmHg, तर एअरमध्ये असताना 40 mmHg आहे पार्शियल प्रेशर. आता समजतं बघा, तर CO2चं पार्शियल प्रेशर हे एअरमधलं, अल्वेओलर एअरमधलं किती आहे, 40 mmHg आणि तेच कॅपिलरी ब्लडमध्ये ते किती आहे, 45 mmHg. सो फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर असा CO2 ट्रॅव्हल होणार आणि ऑक्सिजन हायर प्रेशर टू लोअर प्रेशर ट्रॅव्हल होणार. त्यामुळे कॅपिलरी ब्लड जे आहे, या कॅपिलरीचं मध्ये जे ब्लड आहे त्याच्यामध्ये आधी ऑक्सिजन कमी होता, तो ऑक्सिजन वाढत वाढत जाणार आणि CO2 जास्त होता, तो कमी कमी होत येणार. म्हणजे काय होणार, तर O2चं प्रेशर वाढणार आणि CO2चं प्रेशर कमी होणार. याचा अर्थ हे डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं ते ऑक्सिजनेटेड होणार आणि इथून बाहेर पडणार, ते कशामध्ये जाणार, पल्मोनरी व्हेनमध्ये जाणार. इव्हन दो देर इज नेम पल्मोनरी व्हेन, इट कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. हे आपण बघितलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं हा एक्सचेंज ऑफ गॅसेस कुठं होतो, तर हा अल्वेओलर लेवलला होतो. तर यालाच म्हटलं जातं एक्सटर्नल रेस्पिरेशन विच टेक्स प्लेस ॲट दी अल्वेओलर लेवल. हे झालं सगळं एक्सटर्नल रेस्पिरेशनविषयी किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेसविषयी. आता आपण काही व्हॅल्यूज समजून घेऊयात, कारण आपण रेस्पिरेशन नुकतंच बघितलेलं आहे, ब्रीदिंगही बघितलेलं आहे, म्हणून त्याचा पुढचा भाग थोडासा आपण बघूयात. आता पुढं मला जरा तुम्हाला काय सांगायचं आहे बघा, तर आपण जेव्हा नॉर्मल ब्रीदिंग करतो, नॉर्मल ब्रीदिंग म्हणजे आपण सहज श्वास घेतला आणि सहज सोडला, आपण शांत बसलेलो आहोत, निवांत बसलेलो आहोत आणि आपलं रेस्पिरेशन सुरू आहे, तर आपला श्वास सहज येतो, म्हणजे इनहलेशन होतं, एक्सहलेशन होतं, इनहलेशन होतं, एक्सहलेशन होतं. असं आपलं नॉर्मल ब्रीदिंग चालू आहे. त्यावेळी आपल्याला काय बघायचं आहे, पल्मोनरी व्हॅल्यूम्स बघायचे आहेत बरं का. आणि हे पल्मोनरी व्हॅल्यूम्स कशाचे आहेत, एअर व्हॉल्यूम्स आहेत आणि ते कशामध्ये मोजलेले आहेत, तर ml मध्ये मोजलेले आहेत, मिलीलिटरमध्ये मोजलेले आहेत. तर हे पल्मोनरी व्हॅल्यूमविषयी बघतोय आपण. जे एअर व्हॉल्यूम्स आहेत. आता नॉर्मल ब्रीदिंग जेव्हा आपलं चालू असतं तेव्हा आपण श्वास घेतला, उच्छ्वास टाकला, तेव्हा श्वास घेतो तेव्हा किती एअर आतमध्ये एंटर होते, तर साधारणतः इनहलेशनच्या वेळी 500 ml एवढी एअर क्वांटिटी आहे बरं का, ती क्वांटिटी ऑफ एअर वी टेक इनसाइड 500 ml ऑफ एअर. आणि साधारणतः एक्सहेल करतो त्यावेळी किती एअर बाहेर टाकतो, तर ती पण साधारणतः 500 ml आहे. तर ही जी नॉर्मल ब्रीदिंगच्या वेळची व्हॉल्यूम आहे ह्याला म्हटलं तर टायडल व्हॉल्यूम. आता टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय बघा, टायडल व्हॉल्यूम इज दी व्हॉल्यूम ऑफ एअर, इट इज ए व्हॉल्यूम ऑफ एअर विच इज टेकन इनसाइड अँड गिवन आउट ड्युरिंग नॉर्मल ब्रीदिंग. नॉर्मल ब्रीदिंग म्हणतो आपण. नॉर्मल ब्रीदिंग म्हणजे संथ श्वसन. पण कधी कधी आपण मोठा श्वास घेतो आणि मोठा उच्छ्वास टाकतो, मग ते काय झालं, ते झालं फोर्स्ड इन्फिरेशन किंवा फोर्स्ड एक्सपिरेशन. मोठा श्वास घेतला तर झालं फोर्स्ड इन्स्पिरेशन आणि मोठा उच्छ्वास टाकला तर झालं ते फोर्स्ड एक्सपिरेशन. मग आता पहिल्यांदा आपण बघूयात बघा, पल्मोनरी व्हॉल्यूम्स बघतोय आपण. त्या पल्मोनरी व्हॉल्यूमशी नॉर्मल ब्रीदिंग, ड्युरिंग द नॉर्मल ब्रीदिंग the air volume which is taken inside during the normal breathing, that is during inhalation and exhalation, is called as tidal volume and it is about 500 ml. Now when असं म्हणूया आपण की आपण जेव्हा फोर्स्ड इनहलेशन करू त्यावेळी, फोर्स्ड इनहेलेशन म्हणजे काय, तर आपण श्वास घेतलेला आहे, म्हणजे इनहलेशन नॉर्मल केलेलं आहे, पण नॉर्मल केल्यानंतर पुन्हा आपण मोठा श्वास घेतला, म्हणजे आपण श्वास घेतला नेहमीसारखा आणि परत मोठा श्वास घेतला, असं केलं तर म्हणजे नॉर्मल ब्रीदिंग चालू आहे आपलं. पण त्यानंतर आपण काय केलं की नॉर्मल ब्रीदिंग नंतर लगेच परत काय केलं, मोठा श्वास घेतला, म्हणजे टायडल व्हॉल्यूम आपण इनटेक केलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा दीर्घ श्वास घेतला, मोठा श्वास घेतला, तर जो एक्स्ट्रा व्हॉल्यूम आपण इनटेक करतो तो किती असतो, तर साधारणतः 200 to 300 ml आणि याला म्हटलं तर
इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. रिझर्व म्हणजे आपण 500 ml नेहमी घेतो आहोत, पण ॲक्च्युली आपण हे एवढं घेऊ शकतो. तर हा इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम झाला. म्हणजे काय बघा, the volume of air which is taken inside during forced inhalation after a normal breathing is called as inspiratory reserve volume. Is called as inspiratory reserve volume, and this inspiratory reserve volume is about 2000 to 3000 ml. असंच ज्यावेळी आपण एक्सहालेशन करतो, म्हणजे नॉर्मल एक्सहालेशन केलेलं आहे, पण नॉर्मल एक्सहालेशननंतर आपण पुन्हा फोर्सफुल एक्सहालेशन केलं. म्हणजे काय, तर नॉर्मल ब्रिदिंग चालू आहे, त्यावेळी उच्छ्वास टाकलेला आहे, आणि उच्छ्वास टाकल्यानंतर पुन्हा आपण फोर्सनी अजून एअर बाहेर टाकली नॉर्मल ब्रिदिंगनंतर. असं ज्यावेळी करतो त्यावेळी जो एक्स्ट्रा व्हॉल्यूम आपल्या लंग्समधून बाहेर पडतो तो किती व्हॉल्यूम येतो, 1000 to 1100 ml. आणि याला म्हटलं तर एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. याला म्हटलं तर एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. म्हणजे काय बघा, व्हॉट इज एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम? इट इज दी व्हॉल्यूम ऑफ एअर विच इज गिव्हन आउट ड्युरिंग फोर्स्ड एक्सहलेशन आफ्टर दी नॉर्मल ब्रिदिंग, अँड इट इज अबाउट 1000 to 1100 ml. याला म्हटलं तर एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आता बघा, फोर्स्ड इनहलेशन केलं तर ही एवढी एअर आतमध्ये घेतो, आणि एक्सहलेशन केलं तर एवढी बाहेर टाकतो. याचा अर्थ काही एअर ह्यामध्ये शिल्लक राहिली. जी एअर लंगमध्ये शिल्लक राहते, काही प्रमाणामध्ये शिल्लक राहते, तिला म्हटलं जातं मग रेसिड्युअल व्हॅल्यूम. आता रेसिड्युअल व्हॅल्यूम म्हणजे काय बघा, इट इज दी व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट रिमेन्स इन लंग्स आफ्टर मॅक्झिमम एक्सप्रेशन. बघा काय म्हणलं आपण, व्हॉल्यूम ऑफ एअर विच रिमेन्स इन दी लंग आफ्टर मॅक्झिमम एक्सपिरेशन. आपण मॅक्झिमम एक्सपिरेशन केलं तर एअर किती बाहेर टाकू शकतो, 1000 to 1100 ml. पण आतमध्ये किती घेतली मॅक्झिमम इन्स्पिरेशनच्या वेळी, 2000 to 3000 ml. मग ह्यातली किती बाहेर टाकू शकलो मॅक्झिमम एक्सपिरेशनला, एवढी टाकू शकलो. मग उरलेली कुठे गेली, उरलेली जी आहे तिला म्हणतात रेसिड्युअल व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट रिमेन्स इन दी लंग आफ्टर मॅक्झिमम एक्सपिरेशन is called as a residual volume, and this residual volume is about 1100 to 1200 ml. आता ही जी 1100 to 1200 ml आहे एअर जी शिल्लक राहते, तर ह्यातली ह्या एअरमधली सुद्धा 150 ml एवढी एअर जी आहे ना, हिला म्हटलं जातं डेड स्पेस. म्हणजे काय, तर आपण एअर घेतो आणि टाकतो, जो रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, म्हणजे कुठून नॉस्ट्रिल्समधून घेतो आपण, नेझल कॅव्हिटी, ब्रोंकाय, फॅरिंग्स, ब्रोंकाय, नंतर अल्वेओलायमध्ये काही एअर जी शिल्लक राहते की तो स्पेस फक्त भरण्यासाठी. म्हणजे काय, तर लंग कधीच निर्वात होत नाहीत. निर्वात म्हणजे हवाच नाही असं होत नाही. तर काही एअर डेड स्पेस म्हणून त्यामध्ये कायम शिल्लक राहते. तर ती जी एअर आहे त्याला म्हणतो आपण डेड स्पेस. आणि ते डेड स्पेसमध्ये म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असणारी एअर किती आहे, 150 ml. इथं फक्त एवढं वैशिष्ट्य लक्षात ठेवा की ही जी 150 ml शिल्लक राहिलेली एअर आहे ना, ही ब्रिदिंगच्या प्रोसेसमध्ये किंवा गॅसेस एक्सचेंजमध्ये पार्टिसिपेट करत नाही, ती एअर आहे ही. तो म्हणजे डेड स्पेस आहे. हे झालं सगळ्या पल्मोनरी व्हॅल्यूम्सविषयी. आपण काय काय बघितले बघा, टायडल व्हॅल्यूम, नंतर बघितला इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, ह्यालाच IRV म्हटलं जातं. एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम्स यालाच ERV म्हटलं जातं. रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणजे लंगमध्ये जी शिल्लक राहते ती हवा, तिला रेसिड्युअल व्हॉल्यूम किंवा RV म्हटलं जातं. आणि डेड स्पेस जो आहे तो साधारणतः 150 ml येतो, आणि ती काही ब्रिदिंगमध्ये पार्टिसिपेट करत नाही किंवा गॅसेस एक्सचेंजमध्ये पार्टिसिपेट करत नाही. आता अजून 2 कन्सेप्ट बघायला सांगितलेले आहेत. एक म्हणजे टोटल लंग कॅपॅसिटी, आणि दुसरा कन्सेप्ट आहे तो आहे व्हायटल कॅपॅसिटी ऑफ दी लंग्स. आता म्हणजे काय तेवढं आपण बघूयात. व्हॉट इज टोटल लंग कॅपॅसिटी? आता टोटल लंग कॅपॅसिटी म्हणजे काय बघा, टोटल लंग कॅपॅसिटी इज दी मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट लंग कॅन होल्ड. बघा मी होल्डला अंडरलाईन केलं आहे. लंग कॅन होल्ड आफ्टर मॅक्झिमम फोर्सफुल इन्स्पिरेशन. म्हणजे आपण जास्तीत जास्त एअर जी आतमध्ये घेऊन लंगमध्ये ठेवू शकतो, किती कपॅसिटी ठेवू शकतो, किती कपॅसिटी आपली, किती एअर आतमध्ये आपण ठेवूच शकतो, अशी जी होल्ड म्हणजे आतमध्ये ठेवू शकतो, ती म्हणजे काय आहे, व्हायटल टोटल लंग कपॅसिटी आहे. आणि ती टोटल लंग कपॅसिटी येते आपली 5200 ml to 5800 ml असतात. साधारणतः याच्या दरम्यान येते. इट डिपेंड्स अपॉन दी डेव्हलपमेंट ऑफ दी लंग.
तर या पद्धतीने येते, तिला म्हणलं तर टोटल लंग कॅपॅसिटी. बघा, इट इज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट लंग कॅन होल्ड, म्हणजे आतमध्ये आपण धरून ठेवू शकतो ते. सो आफ्टर मॅक्झिमम फोर्सफुल एक्सपिरेशन, ह्याला म्हणतं टोटल लंग कॅपॅसिटी. आणि दुसरा एक कन्सेप्ट सांगितला तो म्हणजे व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटीचं वेगळ्या मिनिंग आहे. द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी ब्रीथड आउट आफ्टर मॅक्झिमम इन्स्पिरेशन. म्हणजे इन्स्पिरेशन केल्यानंतर आपण जी एक्सपिरेशनच्या वेळी जास्तीत जास्त हवा टाकू शकतो, किती हवा बाहेर टाकू शकतो, ही जी कॅपॅसिटी आहे त्याला म्हटलं जातं व्हायटल कॅपॅसिटी. म्हणजे किती हवा आत घेऊन धरून ठेवू शकतो ते म्हणजे टोटल लंग कॅपॅसिटी. आणि किती हवा ब्रीद आउट करू शकतो म्हणजे बाहेर टाकू शकतो ते म्हणजे झालं व्हायटल कॅपॅसिटी. आता ही जी व्हायटल कॅपॅसिटी आहे ती म्हणजे काय काय येतं, तर त्याच्यामध्ये टायडल व्हॉल्यूम येतो TV, नंतर इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम येतो आणि त्यानंतर एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम येतो. आणि साधारणतः तो व्हॉल्यूम जो आहे तो 4100 to 4600 ml एवढा येतो. तर हे होतं व्हायटल कॅपॅसिटीविषयी. तर आपण बघितलेलं आहे पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी व्हेनविषयी, अल्वेओलाविषयी, एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट दी अल्वेओलर लेवल, and then pulmonary volumes and lung capacities.